असतील तर जास्त काळ टिकतात, परंतु सध्या तरी वातावरण हे 36 अबव आहे आणि म्हणून सध्या तरी मास्कची आवश्यकता नसली तरी देखील सर्वांना विनंती, आपण गर्दीच्या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी जाल त्या ठिकाणी मास्कचा वापर करा आणि आपल्या भागामध्ये तरी या रोगाला थारा देऊ नका. बॅक टू कमेंट्री बॉक्स. तर विनंती असेल की लगेच सामन्याला सुरुवात करायची आहे. तमाम क्रिकेट रसिकांचं मनपूर्वक स्वागत आहे. मित्रांनो, आपण पाहतोय तर DY फाउंडेशन महाराष्ट्र राज्य संस्थापक सर्वांचे लाडके आदरणीय दयानंद चोरगे साहेब आणि ऑल बालाजी स्पोर्ट सरवलीपाड्यांच्या माध्यमातून तमाम क्रिकेट रसिकांचं मनपूर्वक स्वागत आहे. जितू मानेरकर, तसेच प्रभाकर पाटील, सुभाष ठाकरे आणि ऑल बालाजी स्पोर्टचे सर्व सहकारी यांच्या माध्यमातून अतिशय चांगलं आयोजन पाहतोय. नक्कीच मित्रांनो, आज भिवंडी सिटी वर्सेस भिवंडी रुरल, ग्रामीण आणि शहरी भागातील टॉप 11 आणि टॉप 11 सिटी, टॉप 11 ग्रामीण अशा पद्धतीने एक बिग मॅच आपण पाहणार आहोत. त्यांना मिळणार आहे एक लखलखती चमचमती 2 व्हीलर बाईक. फलंदाज पाठवायचे आहेत, फलंदाज पाठवा. या कार्यक्रमासाठी ठाणे जिल्ह्यातील महाराष्ट्र आणि दिग्गज कलावंत तसेच राजकीय क्षेत्रातील नेते मंडळी येणार आहेत. सर्वांचं बालाजी चषक 2020 मध्ये हार्दिक स्वागत असेल. वन मॅन शो DY फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष मान्य श्री दयानंद चोरगे साहेबांच्या वतीने धन्यवाद भाऊ, आपण या दुपार क्षेत्रामध्ये आलात. पुण्याच्या एकदा आपलं मनापासून आभार. संध्याकाळी देखील यायचे. अनेक अनेक धन्यवाद. तर लगेच सलामी जोडी पाठवायची. रियान स्पोर्ट रांजोली संघाचा संगणक. चला, आपण वेळ जास्त घेत आहेत कारण की तब्बल अजून आपण सिटीचे तब्बल 13 सामने पाहणार आहोत आणि हा पाहतोय की आजच्या दिवसातला 4था सामना आहे. यानंतर जो सामना होईल संयुक्त स्पोर्ट भिवंडी विपक्ष जायली स्पोर्ट तलवली, या दोन्ही संघाच्या संगणकांना विनंती असेल की चालू सामन्यातला पहिला डाव संपल्यानंतर लगेच आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. आज आपण ऐकलं सकाळपासून मॅजिकल ऑफ मराठी वाईसचे डॉक्टर गौडी सर, त्यांच्यासोबतच यावर्षीचा उत्कृष्ट समालोचक म्हणून ज्याची निवड झाली असे धूम आणि धमाल ग्रामीण क्रिकेटचा कॉम्प्युटर म्हणून ज्याचा समजला जातोय सुभाष धुमाल सर. आणि यानंतर जवळपास 4 ते 5 वाजेपर्यंत अजून आमचे काही समालोचक इथं मात्र जॉईंट होईल. त्यामध्ये व्हॉइस ऑफ ठाणे भावेश सर, सदाबहार कॉमेंटेटर अजय घरत, ओमकारजी, त्यानंतर राहुल, हे अनेक समालोचन. तर सलामी जोडी खेळपट्टीवर आपण पाहतोय रियान स्पोर्ट रांजुली संघाची पाहतोय आपण व्यासपीठावर. इथं मात्र रियान स्पोर्ट रांजुली संघाचे सर्व महेश ठाकरे, त्याचबरोबर या स्पर्धेचे शिल्पकार आणि हजारो युवकाच्या गळ्यातल्या ताईत असलेले सर्वांचे लाडके दयानंद चोरगे साहेब यांचा हा भव्य आपण शो पाहतोय. बालाजी चषक गवळीसर नेहमी जेव्हा जेव्हा असतोय तर या ट्रॉफीची एक चर्चा असते आणि पाहतोय की आपल्या या आयोजनामध्ये बालाजी स्पोर्ट संघाने एका चांगला खेळ साकारला, पण मात्र शेवटी जो जिता वही सिकंदर मॅगी स्पोर्ट हा संघ भारी खेळला आणि म्हणून तो संघ जिंकला. तर स्ट्राईकला आहे फलंदाज पाहतोय आपण. पहिला चेंडू काय कडक फटका आहे. पहिल्या चेंडूवर फुल पॉवरफुल आणि चेंडू इथं मात्र गुल होतोय. षटकार. पहिला आपण रिप्ले मध्ये हाफ ट्रॅक चेंडू होता आणि हा चेंडू टाकण्यामध्ये त्यावर षटकार खान आहे आणि काय जबरदस्त धमाका पाहिला आपण. अभिच्या बॅटमधून पहिल्या चेंडूवर षटकाराने आपलं खातं उघडतोय. सज्जतोय गोलंदाज. याच पाहता अतिशय सुपर ड्राईव्ह, पण तेवढं छान क्षेत्ररक्षण पाहतोय कव्हर पॉइंट डिव्हिजन कडे. काय सुपर क्षेत्ररक्षण आणि इथं मात्र फलंदाज धावबाद.
रियान स्पोर्ट राजनोली संघाचा संगणक हा षटक संपण्यापूर्वी आपला जर कारण की आपला राखीव खेळाडू इथं मात्र कॉमेंट्री बॉक्समध्ये नाही आहे, म्हणून आयोजकांच्या माध्यमातून आम्हाला सूचना मिळते की या संघाला आपण इथं मात्र 2 धावाची पेनल्टी लावण्यात आलेली आहे. अनुचित जॉली स्पोर्ट कामतगर संघाचा संगणक जी पेनल्टी लावण्यात आली होती ती मात्र कॅन्सल करण्यात येत आहे, कारण की त्याचा 12वा खेळाडू आहे, थोडासा 1 मिनिटासाठी फक्त बाहेर गेला होता. एक चांगला संघ आहे जॉली स्पोर्ट कामतगर संघ. रवी गुळवी प्रिन्स मूवीज आपण संपर्क करायचा आहे. अरविंद इकडे यावेळेस पात्र अजून एक चांगला फटका पाहतोय आपण. हा चेंडू जाईल सीमा पार चौकार. रवी चांगली सुरुवात. विकेट जरी एक बाद झाला असेल पण रियान स्पोर्ट राजनोली संघाची पाहतोय आपण. धावपलकावर धावा आहेत ते इथे मात्र धावसंख्या पाहतोय आपण 10. जॉली स्पोर्ट कामतगर विपक्ष रियान स्पोर्ट राजनोली या दोन्ही संघादरम्यानचा हा सामना. दोन्ही अतिशय चांगले संघ आहेत. पुढचा चेंडू याच पात्र बॅकफुटला जाऊन ड्राईव्ह केलेला आहे. कव्हर पॉईंट रिजनकडे अतिशय वेगात एक चोरटी धाव इथं मात्र आपण पाहतोय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं परत. जे एका धावीने संघाची धावसंख्या पुढे सरकते ती 11. बालाजी ट्रॉफी 2020चा हा 4था दिवस आणि आज खास आकर्षण गौली सर, कारण की सिटीचे स्टार आणि ग्रामीण स्टार. क्या बात आहे. ठीक 8 वाजता जेव्हा आपण तो दृश्य पाहू पॅक क्राऊड असेल. याच पता फ्लिकचा फटका आहे. मिड विकेट क्षेत्राकडे चेंडू हवाई मार्गे जाणार. पंचाचा इशारा काय ते पाहायचे. हा षटकार धावसंख्या पाहतोय आपण 17. एक चांगली दमदार सुरुवात आहे इथं मात्र रियान स्पोर्ट राजनोली संघाची, कारण की दोन्ही फलंदाज जर पाहिले आपण दीपक आणि क्रमांक 3 वर जो फलंदाज पाहतोय आपण महेंद्र कामणकर. क्या बात आहे. अजून एक चांगला दर्जेदार हा खेळाडू पाहतोय आपण. यावेळेस पात्र ड्राईव्ह करायचं होतं. चेंडू बॅटची कड घेतोय आणि विकेट किपरच्या हातात जाऊन विसावतोय. दुसरा फलंदाज बाद होतोय रियान स्पोर्ट राजनोली संघाचा. पहिल्या षटकामध्ये इथं मात्र 17 धावा आणि 2 गडी बाद. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर इथं मात्र पाहतोय आपण रियान स्पोर्ट राजनोली संघाची धावसंख्या 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 17 अशी धावसंख्या. एक चांगली सुरुवात म्हणता येईल, कारण की 6 षटकाचा सामना आहे पण महत्त्वपूर्ण 2 फलंदाज सुद्धा बाद झालेले आहेत. त्याला पण माहित नाही. नवीन फलंदाज खेळपट्टीवर आहे. दूर आणि त्या टोकाकडनं पाहतोय आपण. गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज
मोहिल एक युवा गोलंदाज जॉली स्पोर्ट कामतगर संघाच्या माध्यमातून दीपक यांच्यावर एक मोठी जबाबदारी असेल. एक स्टायलिश फलंदाज म्हणून ज्याची ओळख आहे. सलामीचा फलंदाज बऱ्याच वर्षापासून पाहतोय. या खेळाडूंनी कमाल आणि धमाल केलेली आहे प्रत्येक टुर्नामेंटमध्ये. पण या सामन्यात कसा खेळले पाहिजे. हाफ ट्रॅकर चेंडू इथं मात्र पाहतोय आपण आटोक्याचा बाहेरचा बाउन्सर फलंदाजीचा म्हणूनच पंचांनी हा चेंडू वाईट घोषित केला आणि वन बाउन्स जी एक मुभा असते असा इशारा येताना पंच शकील कोटी सराच्या माध्यमातून धावसंख्येत बदल पाहतोय. धावसंख्या 18. दोन्ही संघात जर तुलना केली गवली सर आपण दोन्ही संघाकडे अतिशय चांगले दर्जेदार खेळाडू आपण पाहतोय. कारण की दीपक पाटील हा खेळपट्टीवर आहे. यास्पता फटका फाईन आहे अप्रतिम. लॉंग लेग रिजनकडे चेंडू फरार होईल सीमा पार. अजून एक दमदार हा चौकार. काय शॉट खेळलेला आहे. आवश्यकता रिप्लेमध्ये कंट्रोल हुक शॉट खेळलेला आहे आणि एका टप्प्याने हा चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जातोय. 4 धावांसाठी चौकार. धावसंख्या पाहतोय आपण 22. यास्पता पॉईंट केलेला अतिशय प्रतिम फटका आहे. पॉईंटच्या वरतून चेंडू इथं मात्र जाईल. अजून एक दमदार तुफानी चौकार. गवली सर आपण तालुका क्रिकेट ग्रामीण असो किंवा मग सिटी क्रिकेट असे काही मोजके खेळाडू आहे. पॉवर प्लेमध्ये एक अप्रतिम फटकेबाजी इकडनं त्यामध्ये या फलंदाजाचं सुद्धा नाव घेतलं जातोय दीपक पाटील. ज्या प्रकारे पॉवर प्लेमध्ये बघितलं पण थोडासा बॅकफुटला जाऊन जवळपास स्क्वेअर ऑफ द विकेट कटचा फटका खेळला होता बॅकवर्ड पॉईंटच्या डोक्यावरतून आणि अतिशय प्रतिम चौकार वसूल केला. यावेळेस पता चांगला चेंडू होता. बघितलं आपण थोडासा सफल झाला होता. ऑनसाईडकडे खेळायचं होतं दीपक पाटील याला मात्र बीट होतोय. छान वापशी करताना गोलंदाज मोहिल जॉली स्पोर्ट कामतगर विपक्ष महेश ठाकरे फॅन टीम रियान स्पोर्ट रांजोली. यावेळेस मात्र अतिशय चांगला एका शॉर्टपिच चेंडूचा मारा पाहिला आपण टप्पापर्यंत आणि चेंडू उसळी घेतोय आणि वेगात आतमध्ये येऊन निघून जातोय. हे पाहू शकता आपण. अगदी बरोबर सुनील पवार. कारण शरीरापासून जवळ तुम्ही कट शॉट खेळू शकत नाही. अशा चेंडूला फक्त तुम्ही लेट कटच्या अंदाजाने फटका खेळू शकता. कट शॉट तुम्ही खेळू शकत नाही. यास पात्र लॉफ केला चेंडूला मिडविकेट रिजनकडे. एका टप्प्याने चेंडू फरार होईल 4 धावासाठी. पहिल्या पण रिप्लेमध्ये हाफ ट्रॅक का परत चेंडू होता. भरपूर वेळ होती या चेंडूला मात्र पूल करण्यासाठी. काय सुपर फलंदाजी पाहतोय आपण दीपक पाटील. 7 चेंडूमध्ये इथं मात्र 17 या धावसंख्येवर फलंदाजी करतोय. एक अतिशय चांगली सुरुवात करून देताना आपल्या संघाला विकेट जरी 2 फेकले असतील रियान स्पोर्ट राजूच्या संघाने पण गवली सर जी धावगती सरासरी पाहिजे ती एका चांगली आहे. कारण की 30 धावा धावपलकर पाहतोय 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. अगदी बरोबर. कारण 30 धावा आलेल्या फक्त 2 फलंदाज बाद झाले. एक दमदार सुरुवात बघायला. अजूनही दुसऱ्या षटकातला खेळ सुरू आहे. यानंतर जो सामना होणार आहे विनंती असेल दोन्ही संघाला की आपण तयारीत यायचं आहे. संयुक्त स्पोर्ट भिवंडी विपक्ष जायली स्पोर्ट या दोन्ही संघाच्या संगणकानं हा डाव संपल्यानंतर लगेच आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. इसके बाद का जो मुकाबला होगा संयुक्त स्पोर्ट भिवंडी और जायलिस स्पोर्ट तलौली के बीच में एक बेहतरीन मुकाबला होने की पूरी उम्मीद. तर धावसंख्या पाहतोय आपण 30. हॅलो वेलकम बाला तरे. वेलकम संजय तरे. आपला आमदार चषक 2020 2 एप्रिल पासून आपल्या भेटीला येतोय. त्याचे फॉर्म या ठिकाणी घेऊन आलेले आहेत बाळा तरे.
आपलं हार्दिक स्वागत आहे. निश्चित पाहतोय आपण इथं मात्र आपला आमदार चषक 2020 तर सज्ज होतोय. याच पता फटका आपण पाहतोय. अतिशय चांगला पण प्रयत्न भरपूर चांगलं होतं. तोपर्यंत एक धाव पूर्ण करतोय. या एका धावनीत संघात धावसंख्या आपण पाहतोय पुढे सरकते ती धावसंख्या 31. 2 षटकाच्या तर 2 षटकामध्ये पाहतोय आपण धावसंख्या 31 आहे. तर पुढच्या 2 षटकामध्ये कशा प्रकारे फटकेबाजी तर मात्र करेल रिलायन्स स्पोर्ट रांजोली हे आपण ऐकूया मॅजिकल ऑफ मराठी वाईसचे डॉक्टर गवली सरांना. धन्यवाद सुनील पवार. पॉवर प्लेमध्ये पॉवरफुल फलंदाजी बघायला मिळालेली, खास करून 2 फलंदाज जरी बाद झालेले असले तरी मात्र 31 धावा नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे जॉली स्पोर्ट कामतगर संघाने 2 षटकांच्या समाप्तीनंतर. योग्य वाटत नाहीये कारण 31 धावा आहेत, अजूनही 4 षटकांचा खेळ बाकी आहे आणि याचप्रमाणे धावसंख्या जर झाली 70चा आकडा पार होऊ शकतो. यापूर्वीचा सामना आपण बघितला, हाय स्कोरिंग सामना, 96 धावांचं लक्ष्य, मात्र अतिशय चांगल्या रीतीने पाठलाग केला होता. पण मात्र करेश बाद झाल्यानंतर कुठेतरी धावसंख्येचा वेग कमी झाला, कुठलाही फलंदाज स्थिरावू शकलेला नव्हता, त्यामुळे हा संघ पराभूत झाला. आणि हे विसरून चालणार नाही की अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळतं मॅगी 11 संघाकडून. तिसरं षटक घेऊन येते गोलंदाज रितेश येतोय आणि खेळण्यासाठी सज्ज होणार आहे दीपक पाटील आणि नॉन स्ट्रायकर यांना बाळाराम. पंचांचा डेड बॉलचा इशारा आपल्या फॉलो थ्रो मध्ये चुकतोय गोलंदाज. दीपक आणि बाळाराम अशी जोडी खेळपट्टीवर. हवेचा वेग खूप जास्त आहे, त्याच्यामुळेच खरं तर पंचांनी थांबवलं होतं. या ठिकाणी बेल्स पडलेली होती. नक्कीच हवेचा वेग सायंकाळच्या सत्रामध्ये खूप वाढलेला असतोय. हवेचा प्रवाह जर बघितला गवळी सर तर पश्चिमेकडून पूर्वेकडे सध्या वारे वाहताना. रितेश लेफ्ट आर्म यामध्ये ड्राईव्ह केला, चेंडू हवेत आहे, शॉट एक्स्ट्रा कव्हरला एक चांगला झेल आणि दीपक पाटील याची खेळी संपुष्टात. खरं तर हवेच्या प्रवाहाच्या विरुद्ध हा फटका केलेला होता दीपक पाटील याने आणि परिणामस्वरूप झेलबाद रूपाने दीपक पाटील याची खेळी संपुष्टात. हे आपण रिप्लेमध्ये पाहू शकता कशा प्रकारे फटका खेळण्याचा प्रयत्न, शॉट एक्स्ट्रा कव्हर रिझन क्लिअर करू शकला नाही आणि परिणामस्वरूप एक सहज सोपा झेल देऊन पेडूमध्ये परतताना दीपक पाटील मॅन फ्रॉम वडगर. असं वाटत होतं की दीपक पाटील आपल्या संघाला चांगल्या स्थितीमध्ये घेऊन जाईल, पण मला एक सोपा झेल दिलेला आहे शॉट एक्स्ट्रा कव्हरला. दीपक पाटील बाद झाल्यानंतर त्याची जागा घेण्यासाठी येतोय विशाल. विशाल पाटील मॅन फ्रॉम राजनोली, रिलायन्स स्पोर्ट राजनोली संघ खेळतोय. महेश ठाकरे फॅम टीम. विशाल पाटील आणि बाळाराम अशी जोडी खेळपट्टीवर. रितेश आज
पहिल्याच चेंडूवर सफलता मिळते आणि पहिल्याच चेंडूवर जेव्हा गोलंदाजाला सफलता मिळते तेव्हा त्याचा उत्साह वाढत असतो. इथे लेफ्ट आर्म याला पुल करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आहे आणि जीवनदानमध्ये झेल सुटतोय. बघायचं असं वाटत असताना मग चांगला झेल घेतला जातोय. पाहू शकता आपण रिप्ले मध्ये बराच वेळ चेंडू हवेत, चांगलं जज केलं होतं. आणि एक चांगला झेल घेतला जातोय. आणि झेलबाद रूपाने फलंदाज बाद होतोय. रितेश शहा गोलंदाज मात्र विकेट हॅट्रिकवर आता येतोय. पाहू विकेट हॅट्रिक प्राप्त करतोय. विकेट हॅट्रिक प्राप्त करतोय का रितेश शहा गोलंदाज, कारण बॅक टू बॅक 2 फलंदाजांना डगॉटच्या आसऱ्याला पाठवलेलं आहे. येस, विकेट अटॅक पूर्ण करतोय. बघायचं आता मात्र फलंदाज आलेला आहे. एक चांगली सुरुवात वाटत होती सुभाष धुमाळ. आपण पाहतोय की दीपक यांनी चांगली सुरुवात करून दिली होती, चांगली धावसंख्या उभी करून दिली होती, पण त्यानंतर मात्र बॅक टू बॅक 2 धक्के बसलेले आहेत. आता मात्र खेळण्यासाठी आलेले साजन, मॅन फ्रॉम पिंपलास. रितेश पाटील याला मात्र ट्राईव्ह केला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. चांगलं क्षेत्ररक्षण मात्र ओव्हरथ्रो होतोय. बॅकअप केलं जाते, फक्त एका धावेवर समाधान मानायला लागतंय. आणि एका धाव्याने धावसंख्या वाढते, धावसंख्या होते 32. 4 फलंदाज बाद झालेले आहेत, 4 बाद 32. नाणेफेक हरल्यानंतर रिलायन्स स्पोर्ट रांजोळी संघाने फलंदाजीला प्रारंभ केला होता. सुरुवात चांगली झाली होती, त्यानंतर मात्र फलंदाज लवकर बाद झाले. या ठिकाणी अजय पाटील, योगेश पाटील यांचं आगमन झालेलं आहे, तसेच राज पाटील आणि विपुल पाटील, आपलं हार्दिक स्वागत. यावर मात्र हुकचा फटका आणि चेंडू डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे जातोय. षटकार. अतिशय उत्कृष्ट हुकचा फटका आपल्याला पाहायला मिळतोय साजन याच्या बॅटमधून आणि षटकारने आपला अकाउंट ओपन करते. धावसंख्या 6ने वाढते, धावसंख्या 6ने वाढून धरलेली ती. धावफलकावर 38 धावा. 4 बाद 38. अतिशय चांगला दर्जेदार फटका बघायला मिळाला. शॉर्ट बॉल अखुट्ट्या पाय चेंडूला हुकच्या अंदाजामध्ये फटका खेळला साजन याने. 4 बाद 38. यंत्र होणारा सामना संयुक्त स्पोर्ट्स विरुद्ध झायलीस 11 तळवली. दोन्ही संघ कर्णधार आणि टॉससाठी तयार राहायचं आहे. रितेश याला पायामध्ये टाकलेला चेंडू गुलांच्या डोक्यावरनं फटका खेळलेला आहे. चेंडू जातोय सरळ डीप मिड ऑफला, त्यावर फक्त एकच धाव मिळेल आणि एका धाव्याने धावसंख्या होते 39. अजून एक चांगली धावसंख्या म्हणता येईल, कारण तिसरं षटक हे मार्गस्थ आहे. नक्कीच चांगली धावसंख्या पाहायला मिळतोय. 4 बाद 39. रितेश जवळपास 8 ते 10 पावलांचा रनअप. याला पुण्याचा फटका खेळण्याचा टायमिंग बरोबर झालेला नाही. चेंडू सरळ येतोय तर मिड ऑफला फक्त एकच धाव मिळते. धावसंख्या होती 40. 3 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर आपण जर धावांची गती बघितली, सरासरी बघितली तर 13.33 च्या सरासरीने 40 धावा जमल्यात. अजूनही चांगली धावसंख्या मात्र अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी आहे. आणि सुभाष धुमाळ मला असं वाटतं जर याचप्रमाणे 3 षटकामध्ये फलंदाजी केली 70चा आकडा पार होऊ शकतो. नक्कीच कारण 4 फलंदाज जरी बाद झाले असले तरी चांगली धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते. साजन अजूनही खेळपट्टीवर ज्याच्याकडे मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे, मॅन फ्रॉम पिंपलास, आणि त्याला साथ देतोय फलंदाज बालाराम. धावसंख्या फक्त धावफलकावर 3 षटकांच्या समाप्तीनंतर 40 धावा.
मित्रांनो, क्रिकेटचा एक महासंग्राम आपला आमदार चषक 2020 2 एप्रिल, गुरुवार दिनांक 2 एप्रिल ते 10 एप्रिल 2020 ठाणे, रायगड, पालघर जिल्हा मर्यादित सामने छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण भादवड या ठिकाणी आपला आमदार चषक 2020. संपर्क साधायचा फॉर्म आमच्याकडे उपलब्ध आहेत, आपण घेऊन जायचे आहेत आमच्या समालोचन कक्षामध्ये. ज्या कोणाला हवे असतील त्यांनी घेऊन जायचे आहेत. धनराज येतोय गोलंदाजी करण्यासाठी. धनराज नाव समोर आलं की लगेच आठवण एखादं फिल्म इंडस्ट्रीमधलं दमदार नाव धनराज. साजन आणि बाळाराम अशी जोडी खेळपट्टीवर आहे. डावखुरा शैलीदार फलंदाज बाळाराम आणि नॉन स्ट्रायकरला साजन. यावेळेला मात्र उजवी यष्टी थोडासा बाहेरचा चेंडू होता, जागेवरनं खेळण्याचा प्रयत्न. चांगला चेंडू होता, पडल्यानंतर थोडा खाली राहिला होता आणि निर्धावच्या रूपात चेंडूची समाप्ती झालेली आहे. धावसंख्या अजूनही थांबलेली आहे. 40 4/40 चौथं षटक हे मार्गस्थ आहे. याला मात्र टाईप केलेलं आहे मिड विकेटला. पहिली धाव अतिशय वेगात पूर्ण केली. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे. एका धावेवर समाधान मानावं लागेल आणि एका धावेने धावसंख्या होती 41. जॉली स्पोर्ट्स कामतघर विरुद्ध रेयन्स स्पोर्ट रांजोली दोन संघामधील आपण सामना पाहतोय. नाणेफेक हरल्यानंतर रेयन्स स्पोर्ट रांजोली संघाने फलंदाजीला प्रारंभ केला. त्यांचे 4 फलंदाज बाद झालेले आहेत. धावसंख्या 41. 4 बाद 41. चौथं षटक हे मार्गस्थ आहे. धनराज साजन खेळण्यासाठी सज्ज होणारे. साजन मॅन फ्रॉम पिंपलास. याला मात्र स्विच हिटचा फटका. चेंडू थर्ड मॅन सीमारेषेच्या पलीकडे चौकार. थोडासा आखूट टप्प्याचा चेंडू होता आणि स्विच हिटचा फटका खेळलेला आहे. खरं तर टायमिंग बरोबर झालं होतं. खेळायचं होतं खरं तर पॉईंटकडे. चेंडू मात्र येतं थर्ड मॅनला. पण धावा मिळणं हे गरजेचं असतं सुमाजमाळ. नक्कीच धावा कशाही होत, धावा मिळणं खूप महत्त्वाचं असतं आणि महत्त्वाचे 4 धावा मिळाल्या आहेत त्या फलंदाजी करणाऱ्या संघाला. धावसंख्या वेगाने वाढते. धावसंख्या होते 45 45. धनराज याला मात्र हुकचा फटका. चेंडू हवेत आहे मात्र क्षेत्ररक्षकापासून दूर आणि चेंडू डीप स्क्वेअर लेग सीमारेषेकडे जाते. बॅकअप केलं जातंय पण मात्र 2 धावा साजन पूर्ण करतोय. चांगलं बॅकअप आपल्याला पाहायला मिळतं अमोल पाटील याच्याकडून. मात्र 2 धावा घेण्यापासून रोखू शकले नाही फलंदाजाला. मित्रांनो 8 वाजता आपण सामना जो पाहणार आहोत एक्झिबिशन मॅच भिवंडी सिटी स्टार विरुद्ध भिवंडी रुरल स्टार्स. आणि भिवंडी सिटी मध्ये खेळणार आहेत गॅसुद्दीन शेख, बिलाल शेख, मतीन खान, करेश मात्रे, श्याम चौधरी, फाईक अन्सारी, यासीर शेख, ओसामा, साकिब खान, माजिद बोबडे, मुनाफ शेख आणि सैफ शेख. धनराज याला मात्र खेळण्याचा प्रयत्न केलेला नाही, सोडून दिलेला आहे. निर्धावच्या रूपाने चेंडूची समाप्ती. धावसंख्या स्थिर आहे, थांबलेली आहे. धावसंख्या 47 4 बाद 47. धनराज यावेळेला पुन्हा एकदा रिव्हर्सचा फटका. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न पण सुभाष तुम्हाला स्विच हिटचा फटका असतो. चेंडूची निवड करणं फार गरजेचं असतं. डाव्या यष्टीच्या बाहेरच्या चेंडूला स्विच हिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. पाहू शकता आपण कशा प्रकारे निर्धावच्या रूपाने चेंडू बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव गेलेले आहेत. धावसंख्या 47
पुन्हा एकदा वळतोय आपण आजचा जो एक्झिबिशन सामना आहे भिवंडी सिटी विरुद्ध भिवंडी रुरल. तर भिवंडी ग्रामीणमध्ये स्टार असणार आहेत वंडरबार भिवंडी जयेश पाटील, भावेश पवार, कुमार गुंड, दीपेश माळी, सुभाष ठाकरे, सूरज केने, पवन केने, प्रतीक पाटील, सचिन गायकवाड, विवेक सेलार, किरण पाटील आणि आमचे समालोचक परिवाराचे जे सदस्य आहेत कपिल पाटील अनुगामी कमिटीचे, हे सुद्धा आपण खेळताना सुद्धा आपण पाहणार आहोत. खेळताना कपिल पाटील मॅन फ्रॉम सरवलीपाडा. तर 4 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 4/47. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. स्लॉग ओव्हरचा खेळ बाकी आहे आणि स्लॉग ओव्हरमध्ये कशा प्रकारे फलंदाजी होते हे आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी समालोचक कक्षामध्ये सज्ज होत आहेत माझे सहकारी समालोचक सुभाष धुमाळ. धन्यवाद गवळी सर. 4 षटकांची समाप्ती नंतर धावसंख्या 47. 4 फलंदाज बाद होऊन फॅवलमध्ये परतलेले आहेत. रितेश याला मात्र संघनायकाने कंटिन्यू ठेवलेले आहे. आपल्या स्पेलमधील दुसरं षटक हाताळण्यासाठी रितेश गोलंदाजी मार्ग सज्ज होतोय व्हीआयपी डॅचच्या टोकाकडून. सामनाकर फलंदाज बालाराम. यावेळी फुलटा चेंडू पंचांचा नो बॉलचा इशारा येतोय. तोपर्यंत 2 धाव पूर्ण करतो फलंदाज 2+1 अशा प्रकारे 3 धावा धावफलकामध्ये जोडल्या जातील. यापुढे चेंडू ट्रीट असणार आहे कारण भीमर चेंडू एक चांगला निर्णय पंचांकडून. भीमर चेंडू आहे आणि पंचाचा फ्री हिटचा इशारा येतोय आणि तुम्हाला फ्री हिट असा एक चेंडू असतो की त्यावर फक्त धावबादच्या रूपानेच फलंदाज बाद होऊ शकतो. फलंदाजाला पूर्णपणे मुभा असणार आहे मोठा फटका खेळण्याची. आणि इथे मात्र रिलायन्स स्पोर्ट्स रांजोली संघाची धावसंख्या आपण पाहतोय 50 अर्धशतकी झलकले गेलेले आहे. यावेळी समोर खेळलेल्या डाऊन द ग्राउंड क्षेत्ररक्षक चेंडू झेपावतोय डीप मिड ऑफ आणि मिड ऑनच्या मध्ये चेंडू जोपर्यंत अडवला जातोय तोपर्यंत फक्त एकच धाव एका धावेपेक्षा अधिक नाही. धावसंख्या सिंगलने वरते. धावसंख्या 1 ने ओढून झाली ते 51. पाचवं षटक मार्गस्थ आहे. रितेश 5वं षटक हाताळतोय. सामना करेल फलंदाज साजन. एक चौकार आणि षटकार आपल्या इनिंगमध्ये आतापर्यंत साजन याने फेस केलेला आहे. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न बॅटचे एज घेऊन चेंडू येतोय लॉंग शॉट रिझन मधून सीमा पार हा चौकार. धावसंख्येत या चौकारीने ओढून झालेली ते 55 5. 5वं षटक मार्गस्थ असताना एक चांगली धावसंख्या इनफ टोटल धावप्रकार पाहायला मिळते रिलायन्स स्पोर्ट्स रांजणले या संघाची. फुलटा चेंडू आणि चेंडूला भिरकावून दिलेला आहे. चेंडू जो आहे सीमा पार आउट ऑफ द पार्क षटकार. मिळतोय मान गावा गावात मिळतोय मान. अतिशय उत्कृष्ट फटका आपण पाहतोय फलंदाज साजिन याच्या बॅट मधून. दुसरा चौकार त्याने इनिंग मध्ये फेस केलेल्या 2 चौकार आणि 2 षटकार त्याच्या इनिंग मध्ये पाहायला मिळतात आणि वैयक्तिक 23 या धावसंख्येवर फलंदाजी करतोय. रितेश याचा मात्र खरपूस समाचार घेतला जातोय. या अगोदर चेंडूवर चौकार आणि त्यानंतर षटकार. रितेश व्हीआयपी डॅचच्या टोकाकडून पुन्हा एकदा गोलंदाजी मार्ग सज्ज होतोय. सामना करायला पुन्हा एकदा फलंदाज साजन. यावेळी चेंडू सोडून दिला जातोय. पंचांचा वाईटचा इशारा येतोय आणि हा चेंडू गोलंदाजाला पुन्हा टाकावा लागेल. धावसंख्येमध्ये 1 ने भर पडते. धावसंख्या 1 ने ओढून दिलेली ती 62 धावा.
यावेळी मात्र फळात्रमध्ये गोलंदाज चुकतोय. पंचांचा डेड बॉलचा इशारा होतोय. सेकंडला ओव्हर इन प्रोग्रेस. रितेश गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. आपल्या स्पेलमधील हा दुसरा षटक हाताळतोय. साजिद यांनी नक्कीच अतिशय उत्कृष्ट खेळले आतापर्यंत खेळलेलं आहे. खेळपट्टीवर अक्षरशः तळ ठोकू नये आणि धावसंख्येला चांगला आकार देतोय. यावेळी चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न, मात्र दिशा भरकटली जाते. गतीमध्ये परिवर्तन करताना दिशेवर नियंत्रण खूप महत्त्वाचं असतं. नक्कीच आधुनिक जमान्यामध्ये गतीमध्ये परिवर्तन आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाहतोय. हलवार चेंडू हाताळले जातं, हलवार बाउन्सर, हलवार यॉर्कर, अनेक विविध चेंडू आता मात्र क्रिकेटमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि वेगवेगळे फटके आपल्याला आता मात्र पाहायला मिळतात. त्यामध्ये अप्पर कट, स्विच हिट, फटका यांचाही प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. रितेश VIP डॅचच्या टोकाकडून बोलताना साजनसाठी यावेळी फुलटाच चेंडू हवा तसा फायदा उचलता आलेला नाही. चेंडू पॉइंट रिजनमध्ये अडवला जातोय. तोपर्यंत एक धाव पूर्ण करतात फलंदाज. सिंगलने धावसंख्या पुरुष रक्त धावसंख्या 1 ने ओढून झालेली ती धावफलकावर 64 धावा. तिसऱ्या पंचांची ते मदत मैदानी पंचाने या भीमरसाठी घेतलेली आहे. रिव्ह्यू भीमरसाठी घेतलेलं आहे मैदानी पंचाने. तिसरे पंच फलंदाजाने तिसऱ्या पंचांची इथे मागणी केलेली आहे भीमरसाठी खास करून. हॅलो हॅलो थर्ड अंपायर आमचे तिसरे पंच आपण लगेच यायचे आहे. डिसिजन इज पेंडिंग. भीमरसाठी फलंदाजाने रिवो मागितलेला आहे. पंच या ठिकाणी स्लो ॲक्शन मोडमध्ये पाहत आहेत. पंचांना दुसऱ्यांदा बघायची आहे स्लो ॲक्शन मोडमध्ये. तोपर्यंत या ठिकाणी आपण स्वागत आणि सन्मान घेणार आहोत. सरवली गावचे हरिभक्त पारायण बळीराम महाराज माळी यांचं स्वागत आणि सन्मान करायचे. माईची प्रेमाची शाल, पुष्पगुच्छ, सन्मान चिन्ह देऊन त्यांचं स्वागत आणि सन्मान करावं. फेर डिलिव्हरी. भीमर चेंडू नाही, फुलटच चेंडू. कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रभाकर पाटील यांच्या शिवास्ते स्वागत आणि सन्मान. तसेच बादळगावचे सन्माननीय उद्योगपती अजय अरुण पाटील यांचं देखील स्वागत आणि सन्मान करायचा आहे. माईची प्रेमाची शाल, सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत आणि सन्मान केलं जात आहे. पाचवं षटक मार्गस्थ आहे. रितेश बॉलिंग मार्गावर पुन्हा एकदा सज्ज होत आहे. फील्डमध्ये परिवर्तन करताना आपण पाहतोय यष्टरक्षक सौरभ पाटील याचं स्वागत करायचं आहे. पाचवं षटक मार्गस्थ आहे. रितेश याले चेंडूला भेकवून देण्याचा प्रयत्न. उंची जास्त, लांबी कमी आणि फलंदाजाला जावे लागेल डगॉटच्या आसऱ्याला.
लॉफ्टेड फटका खेळण्याचा प्रयत्न, मात्र सीमारेषा क्लिअर करू शकला नाही. लॉंग ऑन रिझनमध्ये चांगला झेल पकडला जातोय आणि झेलबादच्या रूपाने फलंदाज बाद. अतिशय चांगला झेल या ठिकाणी घेतला जातोय. पाचवा फलंदाज बाद झालेला आहे. निम्मा संघ गारद झालेला आहे. नवीन फलंदाज केवल आलेला आहे. मात्र सामना करेल फलंदाज साजन याने नक्कीच एक बाजू लावून धरलेले चांगली फलंदाजी करतोय. नक्की साजन याने आतापर्यंत चांगली फलंदाजी केलेली आहे. रितेश सामना करेल फलंदाज साजन. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू पडल्यानंतर खाली राहतोय, निघून जातो एक्स्ट्राच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू समाप्ती. तर 5 षटकांची समाप्ती आणि 5 षटकांची समाप्तीनंतर रिलायन्स स्पोर्ट्स रांजोर्ली महेश ठाकरे फेम टीम संघाची धावसंख्या झालेली ती 5 बाद 64 धावा. आणि पाहूया नरेश मात्रे फॅम टीम जॉली कामतकर संघाकडून शेवटचं षटक करण्यासाठी कुठला गोलंदाजी मार्कवर येतोय. एक गोष्ट मात्र आहे सुभाष धुमाळ की 75+ कडे पाहत असणार आहे रिलायन्स स्पोर्ट्स रांजोरी संघ. संयुक्त स्पोर्ट्स आणि झायलिस 11 दोन्ही संघ कर्णधारांनी टॉससाठी टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. संयुक्त स्पोर्ट्स संघाचे कर्णधार, दोन्ही संघाचे कर्णधार आले आहेत. यस, आपण तयार राहायचे. यानंतर 6 षटके संपल्यानंतर टॉस होईल, नाणेफेक होईल. यानंतर टॉस होईल ती संयुक्त स्पोर्ट्स विरुद्ध झायलिस 11. त्यानंतर सामना होईल सोनादेवी टेमघर विरुद्ध नाना स्पोर्ट टेमघर. त्यानंतर 7वा सामना जो असेल आई काळूबाई लोणाळ विरुद्ध इतिका स्पोर्ट्स. त्यानंतर सामना होईल ते महिंद्रा स्पोर्ट्स विरुद्ध हमीद स्पोर्ट्स. आणि त्यानंतर मात्र बिग मॅच भिवंडी ग्रामीण विरुद्ध भिवंडी सिटी, क्लॅश ऑफ टायटन. धनराज येतोय गोलंदाजी मार्कवर आपल्या स्पेलमधले दुसरं षटक हाताळण्यासाठी. यावेळी चेंडू हवेमध्ये, मिस टाइम फटका, मात्र सेफ लँडिंग होते. नो मॅन्स लँडमध्ये चेंडू पडतो आणि तोपर्यंत वेळ होती फलंदाजाकडे 2 धाव पूर्ण करण्याची. या 2 धावीने संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या 2 ने वाढून झालेली ते 66 66 धावा. खरं तर ऑन साईडला खेळायचं होतं. चेंडू मात्र जाते मिड ऑफला. जायचं होतं ठाणा, पोचते मात्र पुन्हा. आता मात्र असं काही करू नका. यावेळी खोलवर टप्प्याचा चेंडूला टोललेला आहे वाडेश लॉग ऑफ रिझनमध्ये एका धावेसाठी. धावसंख्या सिंगलने पुढे सरकते. धावसंख्या 1 ने वाढून झालेली आहे ती 67 धावा. कोरोना व्हायरसचं सावट आहे, त्यामुळे आपण प्रवास जास्तीत जास्त टाळायचा आहे मित्रांनो. लांब पल्ल्याच्या गाड्यांचा प्रवास तुम्ही करूच नका. जितकं शक्य आहे तितकं प्रवास टाळा. यावेळी चेंडूला भिरकावून देण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली. झेलबादच्या रूपाने आणखीन एक फलंदाज बाद होतोय रिलायन्स स्पोर्ट्स रांजोर्ली संघाचा. मिळतोय मान करीची दान सहावा फलंदाज बाद होऊन फॅलोमध्ये परतलेला आहे. धावसंख्या आपण पाहतोय धावपलकर स्थिर आहे ती म्हणजे 67 धावा. मित्र आपण पाहतात DY फाउंडेशन महाराष्ट्र राज्य आणि बालाजी स्पोर्ट्स सरोली पडा आयोजित सिटी ग्रामीण आणि 40+ क्रिकेटचा महासंग्राम बालाजी चषक 2020 सर्वांचं पुन्हा एकदा सायंकाळच्या सत्रामध्ये या चषकामध्ये हार्दिक स्वागत आहे. शेवटचे षटक मार्गस्थ आहे. धनराज शेवटचं षटक बदलतोय. यानंतर सामना आपण पाहणार होता तारिक रईस फॅम टीम झायली स्पोर्ट्स तलवली पक्ष
संयुक्त स्पोर्ट्स या दोन संघामध्ये. यावेळी चेंडू हवेमध्ये आहे, मात्र क्षेत्ररक्षापासून दूर एका टप्प्यावर चेंडू अमोल पाटील अडवतोय आणि दोन्ही गाड्या एकाच ट्रॅकवर, परिणाम स्वरूप ऍक्सिडेंट. धावबाच्या रूपाने फलंदाज बाद. ज्याच्या नावाचा होतोय गाजावाजाच तालुका जिल्हाभरा, ज्याच्या नावाचा होतोय गाजावाजाच तालुका जिल्हाभरा. नुसती दुनियेचा राजा दयानंद चोरगे आहे हो एक नंबर. नुसती दुनियेचा राजा दयानंद चोरगे आहे हो एक नंबर. 7वा फलंदाज बाद होऊन फॅडमध्ये परतलेला आहे. रिलायन्स स्पोर्ट्स रांजणल्या संघाचा धावसंख्या स्थिर आहे, पण पाहतो धावपलीकडे 68 धावा. लास्ट वन प्रोग्रेस, शेवटचं षटक मार्गस्थ आहे. यावेळी चेंडू हवेमध्ये आहे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक झेल मात्र सोडला जातोय. खराब क्षेत्ररक्षण, डायरेक्ट निशाणा साधलेला आहे, मात्र आपल्या क्रीज मध्ये सुखरूप पोहोचलेला आहे. फलंदाज 2 धाव पूर्ण करतात आणि या 2 धावेने तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न नॉन स्ट्राईकला, मात्र फलंदाज बाद होतोय. 2 धावा नक्कीच धावफलकामध्ये जोडल्या जातील आणि 2 धावेने रिलायन्स स्पोर्ट्स रांजणी संघाची धावसंख्या झालेली आहे ती 70. ज्याच्या नावाचा होतोय गाजावाजाच तालुका जिल्हाभरा, ज्याच्या नावाचा होतोय गाजावाजाच तालुका जिल्हाभरा. यावेळी मात्र एसटी उखडले गेलेले आहे. चेंडू ब्युटिफुल आणि दांडीगोल. तर धावसंख्या पण पाहतोय 70 धावाने 71 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे. ते रियान स्पोर्ट्स रांजोळे महेश ठाकरे फॅम टीम या संघाने नरेश मात्रे फॅम टीम जॉली कामतकर या संघासमोर. तर बोलूया आपण नाणेफेकीकडे. नाणेफेक केली जाईल. तारिक रईस फॅम टीम झायली स्पोर्ट्स तलवली विपक्ष संयुक्त स्पोर्ट्स या दोन संघामध्ये. अमोल पाटील आपण संपर्क साधायचा. अमोल पाटील वेलकम हरेश. झायलिश 11 तळवळी संघाचे कर्णधार आणि संयुक्त स्पोर्ट्स संघाचे कर्णधार रुपेश, आपले हार्दिक स्वागत आहे. मानवीचे सरपंच जगदीशजी धुमाल यांचं टॉस बॉक्समध्ये आगमन. आपल्या शुभ हस्ते टॉस होईल. कॉईन जे वापरलं जाते ते म्हणजे या स्पर्धेचे प्रणेते सर्वेसर्वा DY फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय दयानंद चोरगे साहेब यांचा एका बाजूला फोटो आहे, दुसरीमध्ये त्यांचे सुपुत्र एक युवा नेते विरेज चोरगे, त्यांचं दोघांपैकी एकाचं आपण नामनिर्देशन करायचं आहे. धुमाल साहेब आहेत मानिवडीचे विद्यमान सरपंच, त्यांच्या शुभ हस्ते टॉस होईल. कॉलिंग रुपेश करणार आहे संयुक्त संघाचे कर्णधार, त्यांचं म्हणणं आहे विराज. आणि नाणेफेकी त्यांनी जिंकलेली आहे. धुमाल साहेब ऋतिका टूर्स आणि ट्रॅव्हल्स यांच्या विद्यमाने देण्यात आलेली ही आकर्षक बॅग आमचे मनोहरजी तरे आपल्या शुभ हस्ते देत आहेत. टॉस विनर संघ कर्णधाराला धुमाल साहेब आपलं मी खूप खूप आभार व्यक्त करतोय आणि आपल्यास विनंती करतोय की आपण मान्यवर कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचं आहे. रुपेश नाणेफेक जिंकलेली आहे,
पहिला प्रश्न आहे, कसं वाटलं आयोजन बालाजी चषक 2020? आयोजन नक्कीच चांगलं आहे. ग्राउंडवर खेळायला मजा येते आणि ग्रास असल्यामुळे ग्राउंडचा लुक वेगळा आहे. नाणेफेक जिंकलेली आहे, काय निर्णय? फलंदाजी करणार. फलंदाजी घेतलेल्या यामध्ये साधारण किती धावांपर्यंत, कारण तर आपण पाहतोय दुसरा सामना होतोय, हाय स्कोरिंग सामने बघायला मिळत आहेत. 6 षटकांचा सामना आहे. समोरच्या संघाला पराभूत करण्यासाठी साधारण किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असणार आहे? 70 प्लसचा टार्गेट असेल, कारण की हवा आहे आणि चेस स्कोर होतोय, त्या हिशोबाने 70 प्लसचं टार्गेट असेल. 70 प्लसचं टार्गेट जे सेट करून आलेलं आहेत, त्यासाठी कुठले जे फलंदाज आहेत ज्यांच्याकडनं खूप अपेक्षा असणार आहेत की त्यांनी एक चांगली सुरुवात करून द्यावी, चांगली फलंदाजी करावी? फलंदाज असं स्पेशल कोण नाही, सगळेच बॅटिंग त्यांच्या पद्धतीने करतील. ऑल दी बेस्ट. तुमच्या संघासाठी खूप खूप शुभेच्छा. हरेश, नाणेफेक जर जिंकली असती तर काय निर्णय घेतला असता? बॅटिंगच केली असती. मग तुमच्या मनासारखं झालेलं आहे, कारण तुम्हाला या ठिकाणी फलंदाजी करायची आहे, मग साधारण तुमच्या मनाच्या विरुद्ध झालेलं आहे. तुमच्या मनाच्या विरुद्ध झालेलं आहे, तुम्हाला क्षेत्ररक्षण करायचं आहे. मग तुम्ही किती धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न करणार? 60 अंडर थांबवण्याचा प्रयत्न करू आणि समोरचे संघ पण चांगला आहे, त्यांच्यावर आम्ही कमीत कमी 10पर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल आमचा. आणि ही कामगिरी करण्यासाठी कुठल्या गोलंदाजाकडे जास्त अपेक्षा असणार आहे? मयूर, कपिल, चेतन, लतीफ यांच्याकडून खूप अपेक्षा आहे आणि प्रत्येक मॅचमध्ये चांगली गोलंदाजी करतात. याही मॅचमध्ये चांगली गोलंदाजी करतील, यांच्याकडून खूप अपेक्षा आहे. ऑल दी बेस्ट. तुमच्या संघासाठी खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, यानंतर जो सामना होणार आहे तो संयुक्त स्पोर्ट्स विरुद्ध झायलीस 11 तळवली. संयुक्त स्पोर्ट्स संघ कर्णधार रुपेश याने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि क्षेत्ररक्षण करण्यासाठी झायलीस 11 तळवली संघाला आमंत्रित केलेला आहे. मी आपणास घेऊन जातो कॉमेंट्री बॉक्समध्ये. त्या ठिकाणी सज्ज आहेत माझे दोन्ही सहकारी समालोचक सुभाष धुमाळ व सुनील पवार. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. खूप खूप धन्यवाद गवळी सर. जेव्हा ते 71 धावांचा आणि 71 लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी जॉली कामतगार संघाकडून सलामी जोडी मैदानामध्ये येण्याच्या तयारीत. मित्रांनो, या स्पर्धेचं आणखीन एक वैशिष्ट्य आपल्याला पाहायला मिळेल, कारण प्रथमच चालू क्रिकेटमधील एक नवीन उपक्रम राबवला जाणार आहे. जे तालुका क्रिकेटमधील लेजंड खेळाडू आहेत त्यांना सन्मानित केलं जाईल. श्री प्रभाकर यशवंत पाटील, संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती आणि विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सरुल यांच्या माध्यमातून हा सन्मान त्यांचा केला जाणार आहे. शेवटच्या दिवशी जे तालुका क्रिकेटमधील शशांक पाटील यांच्याकडून षटकारांच्या हॅट्रिकसाठी 2000 रुपयाचे पारितोषिक या ठिकाणी जॉली स्पोर्ट कामतगार संघातील फलंदाजांना ठेवण्यात आलेलं आहे. प्रभाकरजी पाटील, आपलं हार्दिक स्वागत आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक आहेत आणि त्यांच्या विद्यमान सिनियर क्रिकेटर जे आहेत भिवंडीतील त्यांना गौरवण्यात येणार आहे. तब्बल 50 क्रिकेटरना गौरवण्यात येणार आहे. नक्कीच प्रभाकरजी पाटील, आपला मी खूप खूप आभार व्यक्त करतोय. उत्साह वाढणार आहे. नक्कीच ज्या खेळाडूंनी तालुका क्रिकेटसाठी चांगलं योगदान दिलेलं आहे, तालुका क्रिकेटचं नाव रोशन केलेलं आहे, त्या सर्व खेळाडूंचा 50पेक्षा जास्त लेजंड खेळाडूंचा इथे सन्मान केला जाईल उद्या आणि परवा. आणि हा उपक्रम नक्कीच एक अनोखा उपक्रम आपल्याला पाहायला मिळेल. श्री प्रभाकर यशवंत पाटील, संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती आणि विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सरवले यांच्या माध्यमातून. येस, ओंकार शेट्टे, व्हॉइस ऑफ वॉकलर यांचं आगमन झालेलं आहे. ओंकार शेट्टे, आपलं हार्दिक स्वागत आहे. वेलकम. तर 71चं लक्ष्य आणि 71 लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सलामी जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय जॉली कामतगार संघाकडून रितेश आणि प्रतीक. पहिलाच चेंडू फलटी शॉट खेळण्याचा प्रयत्न केला होता फलंदाजाने, मात्र चेंडू निघून जातो यष्टरक्षाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू समाप्ती. प्रशांत गोलंदाजी मार्गावर आपण पाहतोय पहिले षटक करण्यासाठी आलेलं आहे. सामना करेल फलंदाज पुन्हा एकदा रितेश. 71चं लक्ष्य आहे. यावेळी चेंडूला टोललेला आहे मिडविकेट क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू झेपावतोय, तोपर्यंत एक धाव पूर्ण करतो फलंदाज. एका धावीने रितेश आपलं खातं उघडतोय आणि एका धावीने अकाउंट ओपन होतोय जॉली कामतगार या संघाचं. प्रशांत फ्रंटलाईन गोलंदाज, स्ट्रायकर गोलंदाज आपण पाहतोय रियान स्पोर्ट्सचा रांजणला या संघाचा. यावेळी मात्र अतिशय उत्कृष्ट कव्हर ड्राईव्हचा फटका, मात्र कव्हरेजरमध्ये तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव पूर्ण करतो फलंदाज. दोन्ही फलंदाज एकेरी धावेने आपलं खातं उघडत आहेत
आणि जॉली कामतगर संघाची धावसंख्या सिंगलने ओढून जळली ती 2 धावा. प्रशांत यावेळी करारा स्ट्रेटवायचा फटका खराब क्षेत्ररक्षण आपण पाहतोय आणि चेंडू होतोय लॉंग अंच्या मधून सीमा पार चौकार. होतोय गाजावाजाज तालुका जिल्हा बरं. दोस्ती दुनियेचा राजा दयानंद चोरगे आहे हो एक नंबर. दोस्ती दुनियेचा राजा दयानंद चोरगे आहे हो एक नंबर. खराब क्षेत्ररक्षण मिड ऑफ आणि मिड ऑनच्या मध्ये पाहायला मिळाला होता आणि चेंडू गेला होता लॉंग ऑन मधून सीमापार चौकारासाठी. धावसंख्या 4 ने ओढून झालेली ती 6 धावा. सरासरीचा विचार केला तर प्रति षटकामागे 11.8 ची सरासरी मेंटेन करावी लागेल. यावेळी चांगल्या चेंडूच्या हाताळणे निर्धाव चेंडूची समाप्ती जे आव्हान आहे ते 71 धावांच्या 71 लक्षाचा पाठला करताना आपण बघतोय जॉली कामतगरा संघ. यावेळी 1 धाव पूर्ण करतात फलंदाज. सिंगलने धावसंख्या वाढते. धावसंख्या 1 ने ओढून जळली ती 7 धावा. नक्कीच अनेक खेळाडूंना इथे सन्मानित केले झाले जे लिजेंड क्रिकेटर आहेत. त्यामध्ये श्री संजय म्हात्रे, गौरीपाडा, फारुख मन्ना, समेत नगर भिवंडी, उमा चव्हाण चॅलेंज भिवंडी, हर्षद तौलातीप बंदर मोल्ला, उजर नाचेना, BCC बोरिवली, फरहान खोतकर मापोले, विलास पाटील माजी महापौर भिवंडी, संतोष चव्हाण चॅलेंज भिवंडी, रफिक पांडे रॉयल निजामपुरा, शैलेश भोईर शेलार, संतोष मडवी, वाफिज अन्सारी, हरेश जगताप, विनोद डगले, कुंदन पाटील, भालचंद्र खारबाव, रवी पाटील, सतीश मोरे, रवी भांबरे, रईस अन्सारी, गोरखनाथ पाटील, प्रल्हाद पाटील, विष्णू पाटील, गौर पाटील, विश्वास म्हात्रे, प्रशांत म्हात्रे, दिलीप तरे, यशपाल माले, दशरथ पाटील, दिनेश भोईर, जगदीश नाईक, कैलाश नाईक, प्रल्हाद नाईक, दिनेश पाटील, रवी भांबरे, संतोष पाटील, राजेंद्र बजागे, बंडू पाटील, भालचंद्र पाटील, परशु पाटील, कुंदन पाटील, अमोल पाटील कामतगर आणि अमोल पाटील चॅलेंज 50 पेक्षा अधिक खेळाडूंचा इथे सन्मान केला जाईल. त्यानंतर संतोष जोशी आमणे, शेखर महेकर पाईपलाईन, अशोक पाटील पोगाव, रवी जाधव जानवाल, सुनील गुलवी निंबवले या लिजंड खेळाडूंचा दीपक मडवी पायगाव, जितू गवली पायगाव, ऋषी पटेल पयनेर, या इम्तियाज पापा भिवंडी या सर्व लेजंड खेळाडूंचा, दिनेश भोईर शेलार, अनेक दिग्गज खेळाडूंचा इथे सन्मान केला जाणार आहे. एक चांगला उपक्रम आपण पाहतोय. प्रभाकर पाटील जे संचालक आहेत कृषी उत्पन्न बाजार समितीचे आणि सदस्य आहेत ग्रामपंचायत सरवलीचे, त्यांच्या माध्यमातून हा उपक्रम राबवला जाणार आहे. यावेळी लॉप केलेल्या चेंडूला पंचांचा नो बॉलचा इशारा येतोय. नो चेंडू, जीवदान मिळते फलंदाजाला. आणि तोपर्यंत 2 धावा अतिशय वेगाने पूर्ण करतात फलंदाज. 2+1 3 धावा इथे धावफलकामध्ये जोडल्या जातील आणि पुढील चेंडू उघड्या डोळे पहा नीट, कारण पुढील चेंडू असणार फ्रीट. धावसंख्या प्रमाणे धावफलकावर दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते 10 धावा. 71चं लक्ष आहे आणि 71 हे लक्ष्याचा पाठलाग करताना जॉली कामतगरा संघ. जॉली कामतगर विपक्ष रियान स्पोर्ट्स रांजोले या 2 संघामधील सामना आपण पाहतोय. एका बाजूला रियान रांजोले महेश ठाकरे फॅम टीम, तर दुसऱ्या बाजूला नरेश म्हात्रे फॅम टीम जॉली कामतगर. फ्रीट असणार आहे. पुढील चेंडू पाहू या फ्रीटचा कशाप्रकारे फायदा उचलतोय फलंदाज. यावेळी चेंडूला स्क्वेअर विकेट खेळून काढलेला आहे. 1 धाव पूर्ण करतो फलंदाज वेगाने. सिंगल धावसंख्या वाढते. धावसंख्या 1 नोंदवली ते 11 धावा. दुसरं षटक मार्ग असते.
विशाल दुसऱ्या षटकात आलतोय. यावेळी चेंडू दिशाहीन भरकटला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. पंचांचं वाईटचं षटक अवांतर धावाच्या रूपाने धावसंख्या एका धावीने वाढून झाली ती 12 धावा. आव्हान येते 71 धावांचा आणि 71 लक्षाचा पाठला करताना आपण पाहतोय जॉली कामतगरा संघ. गोलंदाज विशाल हवे एंड करून गोलंदाजी मार्ग सज्ज होतोय. मॅन्डेटरी पॉवरचं दुसरं षटक मार्गस्थ आहे. यावेळी लॉप केलेला आहे. लॉफ्टेड फटका अतिशय उत्कृष्ट प्रयत्न तिथे आपल्याला पाहायला मिळत आहे. नक्कीच आपल्या संघासाठी 4 धावा वाचवलेल्या आहेत क्षेत्ररक्षकाने. 2 धाव पूर्ण करतो फलंदाजाने 2 धावीने संघाची धावसंख्या करून दिलेली ती 14. मात्र कौतुक करावं लागेल क्षेत्ररक्षकाचं ज्याप्रमाणे नक्कीच प्रयत्न केला होता आणि आपल्या संघासाठी महत्वाचे 4 धावा वाचवलेले आहेत. येस पाहू शकता आपण यावेळी चेंडूला टोललेला आहे. एक्स्ट्रा कव्हर मध्ये डीप एक्स्ट्रा कव्हर मधून चेंडू जाते सीमा पार. नेत्रदीपक आकर्षक चौकार. धावसंख्या आपण पाहतोय 4 ने वरून झालेली आहे ती 18 धावा. 71चं लक्ष आहे. यावेळी चेंडूला भिरकॉन दिलेला आहे. स्क्वेअर लेगच्या रिझन मध्ये मात्र डीप स्क्वेअर लेगला सुरेख झेल आणि फलंदाज फेल. दुसरा फलंदाज बाद होतोय जॉली कामतगरा या संघाचा रितेशच्या रूपाने. कॉमेडी बॉक्स या ठिकाणी समाजसेवक सरलीपाडे अष्टबली खेळाडू माजी खेळाडू बाजीराव भोईर 40 प्लसचे एक जबरदस्त खेळाडू आहेत बाजीराव भोईर. त्यांचं स्वागत आणि सन्मान करावं. प्रभाकर पाटील आपणास विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचं स्वागत आणि सन्मान करायचा आहे. बालाजी चषक 2020 म्हणजे 4था दिवस पाहतो आपण याच्या स्पर्धेच्या माध्यमातून. सुपर संडे देखील आहे आणि 17 तारखेला या स्पर्धेचा मेगा फिनाले. आज देखील एक जबरदस्त सामना आहे. पुन्हा एकदा आपलं सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. रुपेश चौधरी आणि सनी भोईर आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. वेलकम सुस्वागतम. सव्वीस चेंडू मध्ये अजूनही 53 धावांची आवश्यकता आहे. यावेळी चेंडूला टोललेला आहे. मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये गॅप मधून चेंडू जाते सीमा पार. हा चौकार. धावसंख्या 4 ने वाढते. धावसंख्या 4 ने वाढून झालेली ती 22 धावा. 22 लॉस ऑफ 2 विकेट अँड सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. 71चं लक्ष आणि 71 या लक्ष्याचा पाठला करताना जॉली कामतगरा संघ. यावेळी खोलो टप्प्याचा चेंडू होता. जमिनीला चेंडू टोललेला आहे. वाडेश लॉंग ऑफ रिझन मध्ये एका धावेसाठी. एका धावेपेक्षा अधिक नाही. एका धावेने धावसंख्या करून दिलेली ती 23 धावा. दोन षटकांची समाप्ती आणि 2 षटकांची समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय जॉली कामतगरा संघाची झालेली आहे ती 2 बाद 23 धावा. आणि येणाऱ्या 24 चेंडू मध्ये अजूनही 48 धावांची आवश्यकता आहे. दोन्ही मेंडेटरी पॉवर त्याच्या षटकांची समाप्ती झालेली आहे. आज आपण मित्रांनो एक प्रेक्षणीय सामनाही पाहणार आहोत. ग्रामीण स्टार विपक्ष शहरी स्टार या 2 संघामध्ये. ग्रामीण स्टार
11 संघाचा जर विचार केला तर वंडर वाय भिवंडी, जयेश पाटील गावदी ओली, गुरसई गौरव भावेश पवार जयवजन गुरसई बी, बाहुबली ऑफ मानकुली दीपेश माले एकविरा मानकुली, सन ऑफ गोरसई सूरज किने जयवजन गोरसई, टार्झन ऑफ टेंबोली प्रतीक पाटील DS टेंबोली, बूम बूम सुभाष ठाकरे अष्टनायक ठाकूरपाडा, बाहुबली ऑफ भिवंडी क्रिकेट सचिन गायकवाड न्यूकिरा पिंपलनेर, ब्रॅन लार ऑफ भिवंडी कुमार गुण गावदेवी विनार, A1 पवन केने जयवजन गोरसई बी, खालिंग एक्सप्रेस विवेक शेलार सरस्वती स्पोर्ट्स खालिंग, क्वार्टर ऑफ भिवंडी किरण पाटील संजय स्पोर्ट्स सावध आणि कपिल पाटील जय बोलणार सरवलपाडा. हा ग्रामीणचा संघ आपल्याला पाहायला मिळेल. तर सिटी क्रिकेटचा संघ जर पाहायचा झाला तर महिंद्रा स्पोर्ट्स भादोड संघाचा गेसुद्दीन शेख, मराठा पंजाब बॉल संघाचा बिलाल शेख, धनेशिलन कोक्ष संघाचा मतीन खान, बालाजी सरवली संघाचा करिश मात्रे, मराठा पंजाब बॉल संघाचा श्याम चौधरी, पॉयनर स्पोर्ट्स संघाचा फाईक अन्सारी, मराठा पंजाब संघाचा याशीर शेख, पॉयनर संघाचा ओसामा, मराठा पंजाब संघाचा साकिब खान, पार्टनर स्पोर्ट्स संघाचा माजिद बोबडे, मराठा पंजाब संघाचा मुनाफ शेख आणि सोनादेवी टेमकर संघाचा सैफ शेख असे खेळाडू आपल्याला आज ॲक्शनमध्ये पाहायला मिळतील. ठीक 8 वाजता पाहायला विसरू नका. ग्रामीण स्टार विपक्ष सिटी स्टार, बेस्ट वर्सेस बेस्ट. आणि पारितोषिक असणार आहे एक आकर्षक बाईक. क्या बात आहे. कुठल्या संघाचा संघनायक बाईकवर स्वार होईल याचं उत्तर नक्कीच आपल्याला आज रात्री मिळेल. हे आपण आकर्षक बाईक पाहू शकता. इसको चलाया तो समझो लाइफ को झिंगा डाला. तर ओलिया सामन्याकडे 2 षटकांची समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 23 धावा. गोलंदाज प्रशांत याला कंटिन्यू ठेवलेलं आहे. पहिल्या षटकामध्ये नक्कीच फलंदाजांना प्रशांत याने शांत ठेवलेलं होतं. यावेळी मिस टाइम फटका, चेंडू हवेमध्ये. खरं तर हा फटका खेळताना फलंदाजाची बॅट ही हातामध्ये फेडली होती आणि अशा प्रकारे तिसरा फलंदाज बाद होतोय प्रेम जॉली कामतकर या संघाचा. धावसंख्या स्थिर आहे 23 धावा आणि तिसरा फलंदाज बाद होऊन फॅलमध्ये परतलेला आहे. रितेश, प्रतीक आणि प्रेम हे टॉप ऑर्डरचे 3 फलंदाज बाद होऊन फॅलमध्ये परतले. अमोल अजूनही खेळपट्टीवर आहे आणि अमोल याला साथ देण्यासाठी नवीन फलंदाज खेळपट्टीवर जातोय. यानंतर सामना आपण पाहणार झायली स्पोर्ट्स तलवली तारिक राईस फॅम टीम विपक्ष संयुक्त स्पोर्ट्स या 2 संघामध्ये. त्यानंतर सोनादेवी टेमघर विपक्ष नाना स्पोर्ट्स टेमघर घर घर की लढाई. त्यानंतर आई कालूबाई लोणाड राम घरत फॅम टीम विपक्ष भरत पाटील आणि नवनाथ पाटील फॅम टीम युतिका स्पोर्ट्स सोनाले. त्यानंतर माजी आमदार रुपेश मात्रे फॅम टीम महिंद्रा स्पोर्ट्स भादवर विपक्ष हमीद स्पोर्ट्स. त्यानंतर भिवंडी सिटी विपक्ष भिवंडी ग्रामीण. आणि त्यानंतर जे अनेक मातेवर संघाला ॲक्शनमध्ये पाहणार आहोत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडूची समाप्ती. प्रशांत गोलंदाजी मार्कवर सामना फलंदाज अमोल. यावेळी फुलटॉस चेंडूला लॉफ्ट केलेला आहे. लॉफ्टेड फटका, मात्र चांगली क्षेत्ररक्षण स्टेट लॉंग ऑफ फ्रीजर मध्ये. फक्त एकच धाव, एका धावेशी अधिक नाही. सिंगलने धावसंख्या जुळली ते 24. हे आपण रिप्ले मध्ये पाहू शकता कशा प्रकारे फटका खेळला होता फलंदाजाने. मात्र कौतुक करावं लागेल क्षेत्ररक्षकाचं. 24 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. आज सुपर संडे 15 मार्च आणि आजच्या दिवसाचं खास विशिष्ट मित्रांनो आपण पाहणार होता सिटी स्टार विपक्ष ग्रामीण स्टार. सिटी स्टार बनाम ग्रामीण स्टार, बेस्ट वर्सेस बेस्ट हा सामना आपल्याला पाहायला मिळेल. आणि या सामन्याचं खास वैशिष्ट्य विजेत्या संघाला आकर्षक बाईक बक्षिसाच्या स्वरूपामध्ये दिली जाईल. प्रथमच हा उपक्रम आपण पाहतोय. भिवंडी स्टार एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला ग्रामीण स्टार हा सामना आपल्याला पाहायला मिळेल. तसंही 15 मार्च आजचा दिवस
क्रिकेटच्या दृष्टीने एक ऐतिहासिक दिवस आहे. कारण मित्रांनो आजच्या दिवशी 1877मध्ये टेस्ट क्रिकेटच्या इतिहासामधील पहिला टेस्ट सामना खेळला गेला होता MCG मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर ऑस्ट्रेलियाने इंग्लंड संघाविरुद्ध, आणि तो सामना ऑस्ट्रेलिया संघाने 45 धावांनी जिंकला होता. यावेळी चेंडूला दिशा दिलेली आहे पॉइंट रिजन मध्ये, सीमापार चौकार. अतिशय क्लास शॉट पाहिला आपण. फक्त चेंडूच्या गतीचा वापर केला आणि दिशा दिली. चौकार वसूल करतोय. दरम्यान बालाजी ट्रॉफीसाठी खास ठाकूरपाडा येथून दक्ष कृष्णा भोईर यांच्याकडून शुभेच्छा आहेत. खूप खूप धन्यवाद दक्ष. नक्कीच पहिला एकदिवसीय सामन्याचा जर विचार करायचा झाला तर 5 जानेवारी 1971 या दिवशी पहिला एकदिवसीय सामना खेळला गेला होता, आणि तो सामना ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या 2 संघांमध्ये खेळला गेला होता. यावेळी करारा फटका आपण पाहतो एक्स्ट्रा कॉरिजन मधून चिनू जाते सीमा पार, नेतृत्वपक आकर्षक चौकार. सुभाष धुमाळ अतिशय चांगली माहिती आपण दिली, पण एक त्या ठिकाणी नमूद करावं वाटतं, हा जो सामना होता 1971 हा सुद्धा टेस्ट सामना होता, पण पहिले 3 दिवस वॉशआउट झाले होते, पाऊस पडला होता, आणि एक एक्सपेरिमेंट प्रयोग म्हणून तो सामना खेळला गेला होता. 8 चेंडूंचं षटक होतं आणि 40 षटकांचा सामना, त्यामध्ये सुद्धा ऑस्ट्रेलियाने बाजी मारली. नक्कीच जर ऑस्ट्रेलिया संघाचा विचार करायचा झाला तर पहिला टेस्ट सामना, पहिला वन डे सामना, पहिला T20 सामना आणि पहिला डे नाईट टेस्ट क्रिकेट सामना, हे सर्वचे सर्व सामने जिंकण्याचा जो विक्रम आहे तो ऑस्ट्रेलिया संघाच्या नावे आहे. यावेळी मात्र धाव घेण्याचा प्रयत्न तर केला होता, मात्र नकार देतोय स्ट्रायकर फलंदाज. निर्धाव चेंडू समाप्ती, 3 षटकांची समाप्ती, आणि 3 षटकांची समाप्तीनंतर जॉली कामतकर संघाची धावसंख्या झालेली आहे ती धावपलकर आपण पाहतोय 32 धावा. तसंही गवळी सर आपण पाहतोय आज 15 मार्च, आणि आजच्या दिवशी 1979 मध्ये 2 खेळाडूंचा जन्मदिवस आहे. कारण आजच्या दिवशी न्यूझीलंडचा कायल विल्स याचा जन्म झाला होता, आणि आजच्या दिवशी संयुक्त अरब अमिरात UAE संघाचा स्टार फलंदाज सायमन अनवर याचा जन्म झाला होता, ज्याने विश्वचषकामध्ये UAE संघाकडून पहिलं शतक झळकवण्याचा विक्रम केला होता. आजच्या दिवसाचा विचार केला तर आजच्या दिवशी 1992च्या वर्ल्ड कपमध्ये न्यूझीलंड संघाने ऑस्ट्रेलिया संघाला पराभूत करून सलग 7 सामने जिंकण्याचा विक्रम केला होता, आणि आजच्या दिवशी 2003च्या विश्वचषकामध्ये ऑस्ट्रेलियाचा तेज गोलंदाज ब्रेटली याने केनिया संघाविरुद्ध विकेट हॅट्रिक घेण्याचा विक्रम केला होता. विकेट हॅट्रिकचा जो विचार केला तर आतापर्यंत टेस्ट क्रिकेटमध्ये जर बघितलं तर 45 विकेट हॅट्रिक, वन डे क्रिकेटमध्ये 49 विकेट हॅट्रिक, आणि T20 क्रिकेटमध्ये 13 विकेट हॅट्रिक नोंदवल्या गेलेल्या आहेत. पहिली विकेट हॅट्रिकचा जर विचार केला तर नक्कीच सोपार्थ नावाचा जो गोलंदाज त्याच्या नावे टेस्ट क्रिकेटमध्ये पहिले विकेट हॅट्रिक, वन डे क्रिकेटमध्ये पाकिस्तानचा जलाउद्दीन ज्याने ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध हा कारनामा केला होता, आणि T20 क्रिकेटमध्ये ब्रेडली ज्याने बांगलादेश विरुद्ध T20 क्रिकेटमध्ये पहिली विकेट घेण्याचा विक्रम केला होता. अतिशय चांगली माहिती या ठिकाणी सुभाष धुमाळ यांनी आपल्यापर्यंत पोहोचवलेली आहे. पण आपण मैदानावर जाऊया, कारण असं आहे की रंगतदार सामना आहे. 3 षटकामध्ये जिंकण्यासाठी जी आवश्यकता आहे 39 धावांची आवश्यकता आहे. जॉलीस्पोर्ट कामतकर संघाला 39 धावांची आवश्यकता आहे. सामना रंगतदार स्थितीमध्ये आहे. गोलंदाजीसाठी येणार आहे वाटते महेंद्र कामनकर येतोय, मॅन फ्रॉम पिंपलास. अजूनही अमोल पाटील खेळपट्टीवर आहे, त्याचबरोबर यश खेळपट्टीवर आहे. दोघांकडे मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे. यश याने 2 चौकार मारलेले आहेत, 8 धावांवर खेळतोय, आणि अमोल खेळतोय एका धावसंख्येवर. धावसंख्या झालेली 32. अष्टबळ खेळाडू 40 प्लसचे गणेश मुकादम यांचं आगमन झाले, आपलं हार्दिक स्वागत आहे. बालाजी चषक 2020 मध्ये आलेल्या सर्व मान्यवरांचं सुस्वागतम, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे.
40+ रेग्युलर ग्रामीण आणि सिटी क्रिकेट असं फॉर्मॅट आपण पाहतोय. इंदाज निकमाचा विचार करायचा झाला तर गवली सर, सिटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक 14 चषकांसह धनुष्यवलन कुक्ष संघ नंबर 1 वर रँक करत आहे. ग्रामीण क्रिकेटमध्ये सर्वाधिक 4 चषकांसह ज्यापासून गुरसे संघ हा नंबर 1 रँक करत आहे. आणि 40+ क्रिकेटचा फॉर्मॅटचा जर विचार करायचा झाला तर सर्वाधिक चषकांसह सोनादेवी टेमगर संघ नंबर 1 वर रँक करत आहे. गणेश मुकादम यांचं स्वागत आणि सन्मान केला जात आहे. 40+चे एक जबरदस्त खेळाडू आहेत विनोद तर यांच्या शिवहस्ते बाईची प्रेमाची शाल सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत आणि सन्मान केला जात आहे. वेलकम, सुस्वागतम. आलेल्या सर्व सन्माननीय पाहुण्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. वेलकम, सुस्वागतम. वेलकम अजय घरत आमचे सहकारी समालोचक, आपले हार्दिक स्वागत आहे. ओमकार शेट्टे आमचे सहकारी समालोचक, आपले हार्दिक स्वागत आहे. वेलकम अजय घरस, सदाबहार कॉमेंटेटर, आपलं हार्दिक स्वागत आहे. महेंद्र कामणकर येतोय गोलंदाजीसाठी चौथं षटक. यामध्ये ड्राईव्ह केले, टायमिंग बरोबर झालेलं नाही, बॅट आणि बॉलचा संपर्क बरोबर झालेला नाहीये. डीपमधून क्षेत्ररक्षक येतोय, फक्त एकच धाव मिळेल अमोल पाटील यास आणि एका धाव्याने धावसंख्या वाढते. जॉली स्पोर्ट कामतकर संघाची धावसंख्या होते 33. अजूनही 38 धावांची आवश्यकता आहे. 17 चेंडू आणि 38 धावांची आवश्यकता. सामना अजूनही रंगतदार अवस्थेमध्ये आहे. नक्कीच एक्सपिरियन्स कॅम्पेनर अनुभवी फलंदाज अमोल पाटील ज्याच्याकडे खूप मोठा अनुभव आहे. अनेक क्रिकेटचे उन्हाळे पावसाळे त्यांनी पाहिलेले आहेत. आणि यश केलपटर आहे, पाहूया यश आपल्या संघाला यश मिळवून देतोय का. महेंद्र राईट आर्म, यावर मात्र चांगला ब्लॉक होलमेट टाकला. चेंडूचा शेवटच्या क्षणी फक्त चेंडू खेळलेला आहे पॉईंटच्या दिशेने, त्यावर यश एक धाव पूर्ण करतोय. चांगली गोलंदाजी बघायला मिळते आज महेंद्र कामतकरच्या माध्यमातून. खास करून मोठा फटका खेळण्याची संधी दिली जात नाहीये. फक्त एकच धावसंख्या झाली 34. नक्कीच मोठ्या फटका खेळण्याची मुभा इथं स्वतंत्र दिलं जात नाही. फलंदाजांना आतापर्यंत तरी जखडून ठेवलेलं आहे. यावर मात्र चेंडू धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि वाईड असा ओव्हर थ्रो होतोय, मात्र फायदा उचलला जात नाही. एक धाव पूर्ण होते. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. 1+1 2 धावा मिळत आहेत आणि 2 धावांनी धावसंख्या झालेली आहे ती 36. निम्मा पल्ला पार केलेला आहे, कारण 71 धावांचं लक्ष आहे. बरोबर 36 धावा झालेल्या आहेत आणि जिंकण्यासाठी अजूनही 35 धावांची आवश्यकता आहे. रियान स्पोर्ट रांजोली महेश ठाकरे फॅम टीम विरुद्ध जॉली स्पोर्ट्स कामनकर नरेश मात्री फॅम टीम. महेश ठाकरे फॅम टीम रियान स्पोर्ट रांजोली. यावर आता फाईन ग्लास केलेला आहे. चेंडू डीप फाईन लेग सीमा रेषेच्या पलीकडे चौकार. अतिशय सुंदर फटका बघायला मिळाला होता. डाव्या स्टेवरला फुलटा चेंडू होता आणि फाईन ग्लान्स केला होता. आउटफील्ड इतकं वेगवान आहे की चेंडू डीप फाईन लेग सीमारेषेच्या पलीकडे गेला होता. चौकार आणि धावसंख्या वेगाने वाढते. चाळीस धावा झालेल्या आहेत. याला हुकचा फटका आणि चेंडू डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. अप्रतिम फटका. अखूट टप्प्याचा चेंडू होता.
सहजगत्या हुकचा फटका खेळलेला होता आणि चेंडू डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. हे पाहू शकता आपण. 6 धावांसाठी षटकार. आता मात्र धावसंख्येला वेग आलेला आहे. धावसंख्या वेगाने पुढे जाते. या षटकात आक्रमण बघायला मिळते, खास करून अमोल पाटील याचं. धावसंख्या झाली 46, 46. 71 धावांचं लक्ष आहे. रिलायन्स स्पोर्ट रांजोली विरुद्ध जॉली स्पोर्ट्स कामतगर या दोन संघामधील सामना आपण पाहतोय. आज सिटी क्रिकेटमध्ये हाय स्कोरिंग सामने बघायला मिळतात. खास करून सुरेश एंटरप्राइजेस पाये जो चॅलेंज स्पोर्ट्स हा सुद्धा हाय स्कोरिंग सामना बघितला होता. त्यानंतर बालाजी स्पोर्ट्स आणि मॅगी 11 यांच्यामध्ये तर हाय स्कोरिंग सामना, कारण 96 धावांचं लक्ष होतं आणि हा सामना सुद्धा हाय स्कोरिंग बघायला मिळते. 71 धावांचं लक्ष. हे पाहू शकता प्रेक्षक. आज संडे असल्यामुळे जास्तीत जास्त संख्येने प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेताना, या सामन्यांचा आनंद घेताना. थोडंसं कोरोना व्हायरसचं सावट आहे, पण चिंता करण्याचं कारण नाही. घाबरून जाऊ नका मित्रांनो. योग्य ती खबरदारी घ्या. तुम्हाला भीती बाळगण्याचं कारण नाही आहे. हँडवॉश करा अतिशय चांगल्या रीतीने. ज्या कोणाला सर्दी खोकल्याचा त्रास असेल त्याने लगेच डॉक्टरांशी कॉन्टॅक्ट करायचा आहे. मास्कचा वापर करायचा आहे. शक्यतो प्रवास टाळायचा आहे. वेळेसंदर्भात सहकार्य करायचं आहे. नक्कीच. मात्र गवळी सर, या सामन्यामध्ये टाइमचा एक विक्रम इथे नोंदला जाईल, कारण ज्याप्रमाणे वेळ आहे इथे खर्च केला जात आहे. मान्यवर कक्षामध्ये आमच्या आज प्रभाकरजी पाटील आहेत, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक, आणि नक्कीच त्यांचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करणार आहे. विशेष म्हणजे कारण सिनियर खेळाडूंना गौरवण्यात येणार आहे. भिवंडी सिटी तसे भिवंडी ग्रामीणमधील जे काही सिनियर खेळाडू आहेत त्यांचा गौरव करण्यात येणार आहे. त्यांच्या विद्यमाने 50पेक्षाही जास्त क्रिकेटर्स जे आहेत त्यांचा गौरव त्यांच्या विद्यमाने करण्यात येणार आहे. महेंद्र यावर मात्र एक चांगला चेंडू आहे. जोरदार अपील केलं जातं पायचीचं, पण पंचांचं लक्ष होतं. चेंडू डाव्या एसटीच्या बाहेरून जात होता. अपील फेटाळून लावतायत आणि लेगबायचा इशारा करतायत. धावसंख्या 1 न वाढते. धावसंख्या होते 47, 47. 3-47. या दोघांमध्ये मात्र एक पार्टनरशिप बघायला मिळते अमोल आणि यश मध्ये. महेंद्र कामनकर याला फुल टच चेंडू आणि समाचार घेतलेला आहे. चेंडू लॉंग लेग सीमारेषेच्या वरून कुठेतरी दूर जातोय. 6 धावांसाठी षटकार. रिव्ह्यू सुद्धा घेतलेला आहे या ठिकाणी. फलंदाजाने रिव्ह्यू घेतलेला आहे भीमरसाठी. तिसरे पंच शकील कुट्टी भीमरसाठी रिव्ह्यू घेतलेला आहे. तिसरे पंच शकील कुट्टी हे रिप्लेमध्ये पाहणारे टीव्ही पंच आहेत. फुलटॉस चेंडू होता. भीमर चेंडू नाहीये. चेंडू लॉंग लेग सीमारेच्या बाहेर गेला होता. 6 धावांसाठी षटकार
आणि षटकाराने धावसंख्या वेगाने वाढलेल्या आहे. 50 धावा पूर्ण झालेल्या आहेत. 50चा आकडा पार केलेला आहे. धावसंख्या झालेली आहे 53, 53. चार षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 53. आणि आता मात्र जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता आहे. या षटकामध्ये आपण जर बघितलं तब्बल 21 धावा लईलूट केलेली आहे धावांची या षटकामध्ये. नक्कीच हे षटक फलंदाजी करणाऱ्या संघाच्या दृष्टीने एक चांगलं षटक इथे पाहायला मिळते, कारण या षटकामध्ये धावांची लयलूट तर केलेली आहे, मात्र धावसंख्येला चांगला आकारही आलेला आहे. महागडं षटक ठरलेलं महेंद्र कामांकरेचं तब्बल 21 धावा दिलेले ते षटकामध्ये. आता मात्र 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 18 धावांची आवश्यकता. अजूनही सामना संपलेला नाहीये सुभाष धुमाळ. नक्कीच 12 चेंडू 18 धावांची आवश्यकता आहे, मात्र अजूनही सामना संपलेला नाही. या आपल्या मताशी पूर्णपणे मी सहमत आहेत गवळी सर. वेळेसंदर्भात सहकार्य करायचं आहे. आज हायलाइट्स जर पाहायचं झालं तर आज करेश मात्रे वाला भादवाड याच्या माध्यमातून अर्धशतक आपल्याला पाहायला मिळालं होतं. बालाजी स्पोर्ट्स सरोलीपाडा संघ जरी हरला तरी मात्र अर्धशतक करेश मात्रेच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये पहिलं अर्धशतक झळकवण्याचा विक्रम केलेला आहे करेश मात्रे या फलंदाजाने. गोलंदाजीसाठी येतोय. यावर मात्र अप्रतिम चेंडू आहे. धाबात करण्याचाही प्रयत्न केला जातोय. पंचांचा लेगबाईचा इशारा येतोय. अकरा चेंडू आणि जिंकण्यासाठी 17 धावांची आवश्यकता. बाळाराम गोलंदाजीसाठी मार्गस्थ. यावला फुलटा चेंडू आणि स्वंग केलेला आहे, भिरकावून दिलेला आहे डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. षटकार. खराब चेंडू आणि जसा चेंडू तसा समाचार हे रिप्ले मध्ये आपण पाहू शकता. फुलटा चेंडू होता आणि चेंडू तसा समाचार. चेंडू सीमापार. षटकार. सुपर संडे आणि सुपर संडे मध्ये नक्कीच अमोल पाटीलसाठी इतर मी म्हणेन मटन बिर्याणी होती आणि मटन बिर्याणीवर पूर्णपणे ताव मारताना अमोल पाटील हा फलंदाज. षटकार आणि धावसंख्या वेगाने वाढलेली आहे. धावसंख्या झालेली आहे 60. 3 बाद 60. दोघांमध्ये एक पार्टनरशिप बघायला मिळालेली आहे, कारण तिसरा फलंदाज जो बाद झाला होता तेव्हा धावसंख्या होती 23. कारण आपण पाहतो तब्बल 37 धावांची पार्टनरशिप दोघांमध्ये बघायला मिळालेली आहे. आणि हेच फार महत्त्वाचं असतं सुभाष धुमाळ. मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा असेल तर 1 हॅज टू प्ले अँकर रोल. कुणीतरी खेळपट्टीवर टिकून राहणं गरजेचं असतं. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पार्टनरशिप, भागीदारी होणं हे सुद्धा फार महत्त्वाचं असतं. आणि ही पार्टनरशिप बघायला मिळते यश आणि अमोलमध्ये. बाळाराम पुन्हा एकदा मार्गस्थ. लेफ्ट आर्म. यावेळेला मात्र जागेवरून फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू थोडासा शॉर्ट होता. निर्धावच्या रूपाने चेंडूची समाप्ती. अजूनही जिंकण्यासाठी 11 धावांची आवश्यकता आहे. यावेळेला चेंडू मात्र उजव्या यष्टीच्या बाहेर जातोय आणि पंच इशारा करतायत वाईट बॉल. एक कमंतर धाव मिळते. धावसंख्या होते 61. जिंकण्यासाठी 9 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. 9 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता आहे. 14 धावसंख्या खेळतोय अमोल पाटील. 6 चेंडूचा आतापर्यंत सामना केलेला आहे. यावर मात्र पायावर चेंडू आदोडते. धाव पूर्ण केली करण्याचा प्रयत्न होतोय. ओव्हरथ्रो होतोय, मात्र दुसरी धाव घेतली जात नाहीये. लेग बायचा इशारा येतोय. 1 धाव पूर्ण. यश पाटील हाही 8 चेंडूंचा सामना करताना 20 धावसंख्येवर खेळतोय. एक चांगली भागीदारी नक्कीच या दोन्ही फलंदाजांमध्ये पाहायला मिळते. पाहूया एखादा फलंदाज फिनिशर बनतोय का. 8 चेंडू आणि 8 चेंडूमध्ये 9 धावांची आवश्यकता. समीकरण तर सोपं आहे जॉली कामगार या संघासाठी. बाळाराम लेफ्ट आर्म.
याला मात्र फटका खेळलेला आहे, आउट ऑफ द पार्क. काऊ कॉर्नरच्या वरून 6 धावांसाठी षटकार. नावाचा होतोय गाजावाजा, तालुका जिल्हाभर. नुसती दुनियेचा राजा दयानंद चोरगे आहे हो एक नंबर. नुसती दुनियेचा राजा दयानंद चोरगे आहे हो एक नंबर. यश पाटील यश मिळवून देण्याच्या तयारीत आपण पाहतोय. या षटकाराने समीकरणाला आणखीन सोपं झालेलं आहे. इन बिन 3 धावांची आवश्यकता आहे आणि 7 चेंडू शेष आहेत. अमोल पाटील यांनी सुरेवरनं या स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या. खास करून जॉली कामतकरसाठी हार्दिक शुभेच्छा, अमोल पाटीलसाठी हार्दिक शुभेच्छा. अमोल पाटील सध्या तरी जॉली स्पोर्ट्स कामतकर संघाचा ऑल इन वेल आहे. विजयाकडे वाटचाल करतोय संघ. 7 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता. सोपं समीकरण आहे. खास करून यश पाटील यांनी जे आक्रमण केलेलं आहे, याला हुकचा फटका, कंट्रोल हुक शॉट आणि याचबरोबर डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर जाणारा षटकार आणि विजय प्राप्त करते जॉली स्पोर्ट कामतकर. अभिनंदन जॉली स्पोर्ट कामतकर आणि हार्ड लक रिलायन्स स्पोर्ट रांजोली. अभिनंदन जॉली कामतकर. आणि या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच ज्याने इनिंग केलेला आहे बेस्ट, तो फलंदाज ठरलाय यश पाटील इज द मॅन ऑफ द मॅच. यश पाटील याने अखेर आपल्या संघाला यश मिळवून दिलेलं आहे. यश पाटील इज द मॅन ऑफ द मॅच. यश पाटील ठरला या सामन्याचा सामनावीर. अतिशय उत्कृष्ट खेळी यश पाटीलच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले. अमोल आणि यश पाटील या 2 फलंदाजांमध्ये चांगली भागीदारी झाली होती. यश पाटील इज द मॅन ऑफ द मॅच. अभिनंदन जॉली कामतकर अँड हार्ड लक रियान स्पोर्ट्स रांजोली. यानंतर सामना मित्रांनो आपण पाहणार आहोत तारिक रईस फॅम टीम झायलेस स्पोर्ट्स तलवली विपक्ष संयुक्त स्पोर्ट्स या 2 संघामध्ये. यश पाटील इज द मॅन ऑफ मॅच. यश पाटील ठरला या सामन्याचा सामनावीर. ओ टू मनोहर तारे सर. धन्यवाद सुभाष. मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड आपण अगोदर दिव्या आणि फारुख बर्डी सर आपण देखील स्टेजवर यायचं. आणि अमोल पाटील, यश पाटील या स्टेजवर. दीपक पाटील साहेबांना विनंती करतो की आपण ही ट्रॉफी मॅन ऑफ द मॅचच्या स्वरूपात या खेळाडूला द्यायची आहे. जॉली स्पोर्ट कामतकर संघाचा खेळाडू आहे यश पाटील. यानंतर डिवा फाउंडेशनचे अध्यक्ष माझे मित्र योगेश पाटील आपणास विनंती करतोय आपण गिफ्ट अंबल द्यायचं आहे. मदन दत्तू जाधव यांच्या माध्यमातून स्पॉन्सर आहे. यानंतर 40+ खेळाडू गणेश मुकादम आपणास विनंती करतोय आपण या ठिकाणी संतोष काकडे सरपंच आमने यांच्या माध्यमातून एक गिफ्ट अंबल आपण द्यायचे विनोद तरे आपल्या विनंती करतोय आपण हे गिफ्ट अंबल द्यायचं आहे. प्रभाकर पाटील संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती भिवंडी आपल्याला विनंती करतोय आपण हे गिफ्ट द्यायचं आहे. अमोल पाटील आपणास विनंती करतोय आपण स्टेजवर यायचं आहे. अमोल पाटील त्याचं कारण मित्रांनो असं आहे की भिवंडीतील गेले 20 ते 25 वर्ष ज्यांनी या क्रिकेटला दिली एक योगदानाबद्दल प्रभाकर पाटील यांच्या माध्यमातून याच स्पर्धेमध्ये त्यांचा गौरव करण्यात येणार आहे. त्या गौरवाची आमंत्रण पत्रिका आपल्याला स्टेजवर दिली जाईल. आणि फारुख बर्डी सर आपण देखील स्टेजवर यायचं है. इन्विटेशन कार्ड आपका जो सत्कार है स्वागत है इस टूर्नामेंट के माध्यम से जो प्रभाकर पाटिल सर ने रखा है वो इन्विटेशन कार्ड आपको इस जगह भी दिया जाए. जवळजवळ 20 ते 25 वर्ष आणि फारुख बर्डी सरांनाच आम्ही लहान होतो तेव्हापासून बघत होतो जे खेळत होते. आज पंच म्हणून आहेत परंतु एक उत्कृष्ट खेळाडू आपल्याला इन्व्हिटेशन आहे. नक्कीच या एक सुंदर कार्यक्रमामध्ये सुंदर सत्कार या सर्व क्रिकेटवीरांचा केला जाईल. धन्यवाद. प्रेमाचा चहा गरम चाय सुस्ती बघाय.
या संपूर्ण स्पर्धेसाठी जगदीश धुमाल आमचे मित्र जे मानिवली कल्याण तालुक्यातील सरपंच आहेत आणि DY फाउंडेशन कल्याण तालुक्याचे अध्यक्ष आहेत. पहिल्या दिवसापासून कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी एक जबरदस्त त्यांची हजेरी आहे. त्यांचं देखील मी हार्दिक स्वागत करतोय. त्यांच्या समवेत DYचे अध्यक्ष माझे मित्र योगीजी पाटील, प्रभाकर पाटील असतील आणि ही सर्व टीम